तर नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोमोमध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतंय, मंजूचा आता खूप मोठा जळफळाट झालेला आहे. कारण सत्य हा आता चक्क स्वातीबरोबरच म्हणजे पप्प्याबरोबर तो आता साडी वगैरे कपडे वगैरे खरेदी करण्यासाठी आता एका दुकानामध्ये आलेला असतो आणि तिथे मंजू पण असते आणि त्यामुळे मंजूचा आता खूप मोठा जळफळाट झालेला असतो. एवढंच नव्हे तर शॉपिंग करून गाडीवरून सत्य आणि स्वाती आता परत जात असतात, तेव्हा स्वाती म्हणजेच पप्या एकदम घट्ट सत्याला चिकटलेला असतो आणि हे पण आता मंजूने पाहिलेलं असतं. त्यामुळे तिची खूप चिडचिड होत असते. तर आता पुढे बलमाच्या सांगण्यानुसार आता सत्य हा मंजूला भेटायला जातो आणि चक्क स्वातीच्या आणि आपल्या लग्नाची पत्रिका तो आता मंजूकडे देतो आणि मंजूला आता सांगू लागतो की माझ्या लग्नाची ही पत्रिका आहे आणि तुम्ही ना आमच्या लग्नाला जरूर यायचं. तर तो आता हे सगळं मुद्दामूनच करत असतो, ते तर आपल्याला माहीतच आहे. आणि सत्य आता लग्नपत्रिका मंजूला देतो आणि मनातल्या मनात म्हणू लागतो की वाघमारे, तुम्हीच ना माझी होणारी बायको आहात. सत्य आता मनातल्या मनात असं म्हणतो आणि आजचा प्रोमो संपतो. तर मित्रांनो, यावरून आपल्याला कळतंय ती पत्रिका सत्याची आणि मंजूच्या लग्नाचीच आहे आणि लवकरच आता सत्य आणि मंजू पुन्हा लग्न करून आपल्या घरामध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, आता मम्मी साहेब पुढे काय करेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तसेच इकडे सत्याची गर्लफ्रेंड दुसरं तिसरं कोणी नसून तो पप्याच आहे हे मात्र आता मंजूला लवकरात लवकर समजणार आहे आणि त्यानंतर हे सगळं समजल्यानंतर मंजूची काय रिॲक्शन असेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.